हाय हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना. आज खूप दिवसानंतर ऑलमोस्ट 15 दिवसानंतर मी ब्लॉग स्टार्ट करतो आहे आणि आजपासून कंटिन्यू ब्लॉग राहणार आहे हे मी सांगतो तुम्हाला. सो ऑलमोस्ट मागचे 15 दिवस ब्लॉग झालेला नव्हता, शूटच केलं नाही काही. तर त्याच्यानंतर आज डायरेक्ट आजच मी आता शूट करतो ब्लॉग. सो आता बघूया कोण काय काय करतं. नमस्कार. हे आमच्या आजी म्हणजे आईची आई, कानेगावच्या आजी. आणि हे आहे आरवी. आरवी काय करते? आरवीचं चालू आहे कोको मेलन. आणि इकडे आहे मयुरी. मयुरी खूप दिवसानंतर ब्लॉग चालू करतोय आपण. काय झाले का रेडी मग? आता मयुरी चहा ठेवलाय मयुरीने. आता पिऊया आता कॉफी. सकाळचे किती वाजले आता? सकाळचे वाजले 9. सर्वजण आता पिता येतात चहा. आज उठायला खूप उशीर झाला. का बरं उठले होते? आरवी एक्साइटेड आहे आज. खूप दिवसानंतर ब्लॉग करून थोडासा इम्बॅलन्स होऊन जातं ना, कळत नाही काय काय शूट करायचं. आता काय करते आरवी तू? आरवीला सायकल घ्यायची आता बड्डेला. हा, ड्रेस घ्यायचा, अजून केक, नंतर सायकल, चॉकलेट्स. साक्षी इकडे का? मग आज काय स्पेशल? आज वट पौर्णिमा आहे. आम्ही आमच्यासाठी 7 जन्माची बुकिंग करून ठेवणार. आता लाईट गेली आहे. आरवीची झाली पंचायत. आरवी आता टेन्शन मध्ये आहे ना. आता काय करायचं, कारण की आता तर लाईट गेलेली आहे. आजी सर्व कहाणी सांगते आज आम्हाला, काय काय कोणाचं काय काय. सो मयुरीने छान अशी साडी घातली. कशी दिसते? दुर्गा देवी. वा 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 वा, छान छान छान. नमस्कार करा. मग पहिली वट पौर्णिमा खूप छान वाटलंय मला पहिली वट पौर्णिमा सेलिब्रेट करून. छान नटलंय आज तर. मयुरी तर एकदम हिरोईन आहे. अशा पद्धतीने वट पौर्णिमा पूजा झालेली आहे. Much later. मम्मीने खूप छान रांगोळी काढली. वा. तर आता आम्ही चाललो आहोत मंदिरामध्ये आजीला घेऊन. आजी खूप दिवसापासून आली आहे पण तिला कोणीच घेऊन नाही गेला. आजी ऑलमोस्ट 15 दिवस झाले इथे आले नाशिकमध्ये, पण मीच गाई केली. म्हटलं चला हळू माऊ. मोठी तुळस. खूप दिवसानंतर आले असेल ना आजी तुम्ही? खूप वर्षांतर आले असेल ना? आलं होतं ना? मम्मी आणि आजी. आरवीला तर मस्त खेळायला लागतं इथं. हळू माऊ.